याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. इतर कोणत्याही जन्मामध्ये परमात्म्याची भक्ती करण्याचं विशेष ज्ञान प्राप्त होत नाही. ते केवळ याच जीवाला याच जन्मामध्ये नरदेहाला आल्यानंतरच त्याची प्राप्ती होते. मग आता प्रत्यक्ष परमात्म्यानं तुम्हा मनुष्य प्राण्याला भक्ती करण्याचा गुण उपजतानाच दिलेला असेल तर मग प्रश्न पडतो, प्रत्येक मनुष्य आम्हाला भक्ती करताना दिसायला पाहिजे. दिसतो का हो? नाही दिसत. भक्ती करणारी अगदी मोजकी मंडळी आणि न करणारी आकडे कमी पडतील नाही का लिहायला गेलो तर. अशी परिस्थिती आहे. मग असं का व्हावं? परमात्म्यानं स्वतः तुम्हा मनुष्य प्राण्याला उपजताना भक्ती करण्याचं विशेष ज्ञान जर दिलेलं असेल तर मग आम्हाला प्रत्येक मनुष्य भक्ती करताना दिसायला पाहिजे. पण असं घडत नाही. मग याचं कारण काय? तर मनुष्याला त्याच्या उपजत गुणांचा विसर पडतो. म्हणून प्रत्येक मनुष्य भक्ती करत नाही. उपजत गुणांचा विसर पडतो म्हणजे काय सांगायला लागला तुम्ही? शंका येण्याची शक्यता आहे या ठिकाणी. परमात्म्यानं गुण दिलाय म्हणून सांगता, जन्मतानाच दिलाय म्हणून सांगता आणि विसरही पडतो म्हणून तुम्हीच सांगता. कसं? एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. मूल जन्माला येतं. जन्माला आल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी म्हणा, अर्ध्या तासानं म्हणा, स्वच्छ वगैरे करून ते आईजवळ दिलं जातं. आईच्या मांडीवरती दिल्यानंतर ती माऊली त्याला आपल्या छातीशी कवटाळते. त्याबरोबर ते 15-20 मिनिटांपूर्वी जन्माला आलेलं इवलंसं बालक स्तनपान करायला सुरू करतं. स्तनांमधून दूध प्यायला सुरू करतं. मग ते दूध कसं पित असेल हो? अगदी काही वेळापूर्वी जन्माला आलेलं ते बालक, त्याला कुणी आता सांगितलंय, शिकवलंय का काय हो? पण स्तनाला लावल्याबरोबर त्यातून ते दूध ओढायला सुरू करतं. हे कसं होतं? कारण परमात्म्यानंच उपजताच तुम्हाला आम्हाला तो गुण दिलेला आहे. का हो? कारण त्या आईच्या दुधाशिवाय इतर पदार्थ पचवण्याची ताकद अजून तुमच्या आमच्या शरीरामध्ये विकसित झालेली नसते. वरचं तुम्हाला आम्हाला काहीही पचत नसतं. तुम्ही आम्ही केवळ आणि केवळ आईचंच दूध पचवू शकतो. मग ते आईचं दूध प्यायचं कसं हे जर परमात्म्यानं ज्ञान आम्हाला दिलं नसतं तर ते आम्हाला सायासानं शिकावं लागलं असतं. आणि शिकेपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहिलो असतो का नाही याची जरा शक्यता मला कमीच वाटते बरं का. त्यानं तो गुण दिला म्हणून आज तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत जमलेलं सगळे. तो जर गुण परमात्म्यानं दिला नसता तर मग ते सायासानं शिकायचं, मग ते दूध प्यायला सुरू करायचं, मग तग धरायचा या सगळ्या जगतामध्ये. म्हणजे परमात्मा आज काय करतोय? उपजतानाच तुम्हाला आम्हाला स्तनपान करण्याचा जो काही गुण आहे ते ज्ञान आहे परमात्म्यानं आपल्याला दिलेलं आहे. मग ते लहान असणारं बालक स्तनपान करत 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 थोडंसं मोठं होतं. मोठं झाल्यानंतर ते स्तनपान करणं सोडून देतं नाही का. गाई म्हशीचं दूध प्यायला सुरू करतं. मग गाई म्हशीचं दूध ही पेत 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 जरा थोडंसं आणखीन मोठं होतं. मग त्याला कंटाळ येऊ लागतो त्या गाई म्हशीच्या दुधाचा. नकोसं वाटतं त्याला ते गाई म्हशीचं दूध. त्याला वाटतं नाही नाही नाही, या जगतातल्या मनुष्यांचं आवडीचं एक पेय आहे, सकाळी 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 सर्वजण पितात. ते कोणतं? चहा. ते जरा पिऊन बघावं. चहाची सवय लागते. गाई म्हशीचं दूध ते देतो सोडून आणि चहाच पित बसतं. मग आता चहा पेतं 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 एक दिवस त्याला वाटतं काय ठेवलंय या चहामध्ये? ते नसतं का बाटलीमध्ये काचेच्या थंडगार, पिलं की जरा असं जरा छान वाटतं असं. काही काही त्याच्याही पुढे जातात. नुसतं छान वाटण्यावर राहत नाहीत, झिंकलं पाहिजे म्हणतात नाही का. सगळं जग आपल्या पायाशी लोळलं पाहिजे म्हणतात नाही का. म्हणजे स्तनपान करणं सोडून दिलं, दूध पिणं सोडून दिलं, चहा पिणं सोडून दिलं आणि नको त्या गोष्टींचं प्राशन करून मग कुठंही लोळायला लागले नाही का. घर कळना, दार कळना, गटार कळना, कुठंही पडावं कुठंही लोळावं. हे का घडलं त्या मनुष्याच्या बाबतीत, त्या जीवाच्या बाबतीत? हे का घडलं? तर उपजत गुणांचा त्याला विसर पडतो. म्हणूनच या सगळ्या असणाऱ्या पुढच्या सगळ्या गोष्टी घडतात. तसं भक्ती करण्याचा जो काही विशेष गुण परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला उपजताना दिलेला आहे त्याचा विसर तुम्हाला आम्हाला पडतो. म्हणून प्रत्येक मनुष्य भक्ती करताना दिसत नाही. मग या भक्तीचा विसर पडण्यामागचं नेमकं कारण काय? म्हणजे दुसरा कुठला गुण येऊन चिटकतो त्याच्यामुळे या भक्तीचा विसर पडतो? तर ज्ञानोबा एके ठिकाणी सांगतात पहा, जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचार झाला म्हणून विसरू
आणि तो अहंकार चिटकला की त्या क्षणाला काय होतं, मनुष्याला आपल्या आत्मतत्वाचा विसर पडतो. आत्मतत्वाचा विसर पडतो म्हणजे नेमकं काय, तर मी कोण आहे याचा विसर जीवाला त्या ठिकाणी पडतो. कोण आहे हो मग मी? जीवाला मी कोण आहे त्याचा विसर पडला ना. मग मी म्हणजे कोण आहे विचारलं जर आम्ही साधू संतांना, तर साधू संत त्याचंही उत्तर देतात, मी म्हणजे कोण. मी वासुदेव तत्त्वता. उत्तर देतात, मी वासुदेव तत्वता. अरे वास्तविक बघायला गेलास तर मी म्हणजे कोण आहे, तर प्रत्यक्ष वासुदेवच आहेस. भगवंताचा अंश असणारा जीव आहे. प्रत्यक्ष परमात्मा देखील एके ठिकाणी सांगतो, जेवढे काही जीव आहेत ते सगळे माझेच असणारे अंश आहेत.
मम वांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षते. अरे बाबा, हे सगळे माझेच असणारे अंश आहेत, परमात्म्यानं स्वतः सांगावं. म्हणजे आपण जे आहोत ते परमात्म्याहून भिन्न नाहीतच. जीव म्हणजे कोण आहे तर प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपच असणारा तो जीव आहे. परंतु नेमका याच गोष्टीचा विसर त्या जीवाला पडतो. मी म्हणजे वासुदेव असं म्हणण्याच्या तो काय म्हणतो, मी म्हणजे देह. ही कल्पना तो जीव त्या ठिकाणी दृढ करतो. मग होतं काय यानं बघा, जीवानं मी देह असं म्हटल्यानंतर काय होतं. मी देह म्हटलं की तो अहंकार त्या ठिकाणी येऊन चिटकतोच. अहंकाराची आणि त्या देहाची मैत्री त्या ठिकाणी होते बरं का. पहिल्यांदा मैत्री होते, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं, प्रेमाचं रूपांतर प्रेमविवाहामध्ये होतं. लव्ह मॅरेज करतात ते दोघं. ज्ञानोबारांनी सांगितलं बरं का. आता काही ऐसी गोठी सांगिजेल परियेसी जे अहंकार तनुसी वालभ पडले. वालभ या शब्दाचा अर्थ प्रेम. त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. कोणामध्ये? अहंकार आणि तनु. तनु म्हणजे देह. त्या दोघांमध्ये काय झालं? प्रेम निर्माण झालं. लग्न त्या दोघांचं झालं. आता लग्न झालंय, मुलगी झाली एक, त्यांना इच्छा नाव ठेवलं तिचं. आता मोठी झालीच की हो. मोठी झाली म्हटल्यानंतर आता तिच्याकरता पोरग बघायला पाहिजे, वर शोधला पाहिजे. लागले शोधायला ते दोघं मिळून. सापडला नवरा देखील त्यांना सापडला. त्याचं नाव काय होतं? द्वेष. त्या इच्छेचं आणि द्वेषाचं लग्न त्या ठिकाणी लावलं. आता त्या दोघांचं लग्न लागलं. त्यांचाही संसार त्या ठिकाणी सुरू झाला. त्यांच्याही संसार वेलीवरती एक फुल उमललं. काय नाव ठेवलं त्याचं? पोरग झालं त्यांना बरं का. द्वंद्व मोह असं त्याचं नाव ठेवलं. आता परिस्थिती अशी झाली, ते द्वंद्व मोह जन्मायला आणि त्या द्वंद्व मोहाचा सांभाळ करायला जरा आमच्या त्या द्वेषाला आणि इच्छेला जरा थोडंसं अवघड वाटू लागलं. काय करावं? मग तो आजा होता का नाही द्वंद्व मोहाचा, त्यानं विचार केला, आपल्या एकुलत्या एका पोरीचं एक पोरग आहे, काय म्हटलं आपण सांभाळता येईल म्हटलं, त्याला काय हरकत आहे. घेतलं नातवाला ना आला आपल्या गावाकडे निघून. कोण आहे त्याचा आजा? अहंकार आहे. हां, जागे चांगली गोष्ट आहे. हां, जरा लवकर आहे का नाही कीर्तन, त्याच्यामुळे जरा आहेत अजून. त्या अहंकारानं आपल्या नातवाला घेतलं द्वंद्व मोहाला आणि आपल्या घरी इकडं आला बरं का. ते इच्छा ही कुमारी झाली जी कामाची तारुण्या आली, तेथ द्वेषेसी मांडली भराडी, तया दोघास्तव झाला ऐसा द्वंद्व मोह जन्मला, मग तो आजयाने वाढविला अहंकारे. घेऊन आला. आता त्या अहंकारानं ठरवलं होतं काय, आपल्या एकुलत्या एका पुरीचं पोरग आहे, मग त्याला असं काही कच्चं सांभाळायचं नाही, त्याला पैलवान करायचं. मग आता पैलवान करायचं म्हटल्यानंतर बघा, आता तुम्ही आम्ही काय करतो, त्याला गोरस खाऊ घालतो. म्हणजे गोरस म्हणजे काय? दही, दूध, तूप, लोणी हे असले सगळे पदार्थ खाऊ घालतो जेणेकरून शरीर पुष्ट व्हावं. मग आता हा तर कोण आहे? अहंकार. आणि पैलवान कोणाला करायचं आहे? द्वंद्व मोहाला करायचं आहे. मग आता कोणता रस पाजला पाहिजे याला? शोधला यानं. कोणता? आशा नावाचा एक रस होता, तो शोधून काढला आणि पाजायला सुरुवात केली. आता आशा रस पिऊन 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 हाही चांगला पुष्ट झाला. कोण? द्वंद्व मोह. अहो, नुसताच पुष्ट झाला नाही तर उन्मत्त झाला. कोणालाही त्या ठिकाणी मोजायलाच तयार नाही. आता त्या अहंकाराला वाटलं, म्हणले आपण करायला गेलो एक, म्हणले झालंच भलतं म्हणले. हे म्हटलं आता आपल्यालाही विचारणा झाले म्हणले या ठिकाणी, आता याला व्यसन घातली पाहिजे, त्याशिवाय आकडत नाही, नाही का. व्यसन घालतो आपण देखील. एखादं पोरग जर व्रात्यपणा करत असेल, टवाळक्या करत असेल, गावभर असंच बुमलं थिंडत असेल कामधंदा न करता, तर आपण त्याला घालतोच की व्यसन. घालतो ना. इकडे घालतात का नाही? कोणती? लग्नाची व्यसन घालतो नाही का. आपली एक समजूत आहे बरं का. काय? आपली एक समजूत आहे, लग्न झाल्यानंतर सुधारेल नाही का. समजूतच आहे बरं का ती. लक्षात असू द्या. तसं त्या अहंकाराला देखील वाटलं याचं लग्न केलं म्हणजे सुधरेल हे. मग लागले त्याच्याकरता पोरगी बघायला सुरुवात केली. शोधली, त्याच्याकरताही पोरगी शोधली. त्या पोरीचं नाव होतं विकृती. विकृतीचं आणि त्या द्वंद्व मोहाचं लग्न त्या ठिकाणी लागलं. आता पण झालं असं, करायला गेले एक आणि झालं दुसरंच बरं का.
त्यांना वाटलं सुधरल, परंतु सुधरतंय कुठलं. ती विकृती द्वंद्वमोहाच्या पुढची निघाली. उलट तिनंच हाताला धरलं त्या द्वंद्वमोहाला आणि असा काय गोंधळ घालायला सुरुवात केली. ते पाहून जीव पुरता भांबावून गेला. त्या जीवाच्या पुढं विकल्परूपी काटे पसरले, आडवाटा निर्माण केल्या. काय करावं हेच त्या जीवाला त्या ठिकाणी समजेना उमजेना. आता जीवाची ती गोंधळलेली अवस्था पाहून हीच योग्य संधी आहे. जाणलं कोणी? द्वंद्वमोहानं. काय केलं? हातामध्ये काठी घेतली. कोणती? दुःख नावाची. आणि त्या दुःखरूपी काठीनं त्या जीवाला बडवायला द्वंद्वमोहानं सुरुवात केली. म्हणजे जीवाला जे काही दुःख भोगावं लागतं ते कशामुळं? तर आत्मतत्वाचा पडलेला विसर, अहंकाराची केलेली संगत. हा अहंकार एवढा वाईट आहे. महाराजांनी देखील एके ठिकाणी या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलंय. पहा, गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध.
संसारे कैसा झालो से अंध, संसारामध्ये हा जीव गुंतला. संसार नाम अहंकार बर का या ठिकाणी. संसाराचा अर्थ अहंकार आहे. इथं भिन्न भिन्न अर्थ आहेत त्या संसाराचे. जसं पाहिजे तसं तो अर्थ त्या ठिकाणी घ्यावा लागतो. अहंकाराच्या नादाला लागले की काय होतंय, मी माझे वाढवणी माया तृष्णेचा बाध, हित कळत नाही स्वहित न दिसेची केला पुलावध. काय याचा परिणाम, लागला काळ पाठी सवे काम हे क्रोध. हे विकार लागले की जीवाला निश्चित त्या ठिकाणी दुःख भोगावं म्हणजे भोगावंच लागतं. का बरं हे का झालं, तर केवळ आत्मतत्वाचा पडलेला विसर आणि त्या अहंकाराची केलेली संगत केली आहे तर एवढं दुःख भोगावं लागतंय. आणि तो अहंकार जर खवळला तर काय करेल, अहंकार खवळली या जा करी आनंदाचे आवरण, बुडवी परमात्मा स्फूर्तीचे साधन, देहाचे मी पण वाढवी. काय करतो अहंकार खवळला तर, बुडवतो कोणाला, परमात्मा स्फूर्तीचं जे काय साधन आहे त्याला बुडवण्याचं कार्य अहंकार करतो. परमात्मा स्फूर्तीचं साधन म्हणजेच भक्ती बर का. ही भक्ती बुडवण्याचं कार्य जर कोण करत असेल तर तो अहंकार त्या ठिकाणी करतो. महाराज म्हणतात अशीच काहीशी अवस्था माझी झालेली होती. म्हणजे मी कोण आहे, का आलो या पृथ्वी तलावरती, काय नेमका उद्देश आहे, प्रयोजन काय माझ्या येण्या पाठीमागचं, या सगळ्या गोष्टींचा मला विसर पडलेला होता. दृष्टीसमोर अज्ञान, दृष्टीसमोर अंधकार, काय करावं हेच समजत नव्हतं, उमजत नव्हतं. परंतु काय झालं कोणास ठाऊक, माझं कोणतं पुण्य उदयास आलं कोणास ठाऊक. परंतु दुर्लभ असणाऱ्या संत महात्म्यांची भेट मला झाली. कोण पुण्य फळाले आजी म्या देखिली पावले. अहो माझं कोणतं पुण्य उदयास आलं कोणास ठाऊक, परंतु झाली बाबा त्या संत महात्म्यांची असणारी भेट झाली. मग त्या संतांना मी शरण गेलो, त्यांच्या चरणांवरती मस्तक ठेवले, त्यांच्या सहवासामध्ये मी राहू लागलो. रोज त्यांची कृपा दृष्टी मजवरती पडू लागली. मग मला हळूहळू 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 एकेका गोष्टींचा उलगडा त्या ठिकाणी होऊ लागला. अरे बाबा, मी माझं कोणतं पुण्य म्हणून काय विचार करतोय, हे तर माझं अनंत जन्मांचं असणारं पुण्य आहे. ते नेमकं या क्षणी या ठिकाणी उदयाला आलं आणि त्याचाच परिणाम म्हणून दुर्लभ असणाऱ्या संत महात्म्यांची भेट मला झाली, त्यांची संगत मला लाभली, त्यांचा सहवास मला लाभला. महाराज म्हणतात पुण्य फळाने बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा.
फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. हे माझं बाबा अनंत जन्माचा असणार पुण्य या क्षणी या ठिकाणी उदयाला आलं आणि त्याचाच परिणाम म्हणून दुर्लभ दुस्तर अवघड संतांची असणारी भेट मला घडली. महाराज स्वानुभव या ठिकाणी सांगतात भाग्योदय झाला आणि त्या कारणानं मला संतांची भेट घडली. महाराज म्हणतात भाग्याचा उदय ते जोडी संत पाय येथोनिया नुठू माथा मरणा वाचुनी सर्वथा. भाग्य
भाग्याचा उदय ते जोडी संतपाय येथोणी अनुठव माथा मरणा वाचोणी सर्वथा. पहिल्या चरणामध्ये महाराजांनी आपला स्वानुभव या ठिकाणी व्यक्त केला. भाग्योदयामुळे मला संत भेट घडली. मग एवढी दुर्लभ असणारी, दुस्तर असणारी, कठीण असणारी संत भेट जर घडलेली असेल तर जीवाचं काय कर्तव्य असायला हवं. महाराज म्हणतात येथोणी अनुठव माथा मरणा वाचोनी सर्वथा. अरे बाबांनो, आता मी तर काय करणार आहे, या संतांची संगत, त्यांचा सहवास सोडणारच नाही, त्यांच्याच संगतीत राहणार आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत त्या संतांच्या संगतीमध्येच राहायचं. का हो, काय एवढा अट्टहास तुकोबाराय करतात संत संगतीमध्ये राहण्याचा? काय असं संत संगतीमध्ये की तुकोबारांसारख्यांनी सुद्धा संत संगतीचा अट्टहास धरावा? पहा, संत संगतीमध्ये गेल्यानंतर शाश्वत काय आहे आणि नाशिवंत काय याची जाणीव जीवाला होते. म्हणजे कसं होतं बघा, तुम्ही आम्ही असणारे संसारी जीव, भौतिक विषयांमध्ये तुम्ही आम्ही अडकून पडलेलो आहोत आणि तुम्हाला आम्हाला त्याच भौतिक गोष्टी शाश्वत वाटतात. एक तो परमात्मा सोडला तर बाकी सगळं तुम्हाला आम्हाला शाश्वत वाटतं. परंतु संत संगतीमध्ये गेलं की मग खरी याची जाणीव होते की बाबा आपण ज्याला शाश्वत म्हणतोय ते तर खरं नाशिवंत आहे. मग शाश्वत काय, तर तो एक परमात्माच शाश्वत आहे याची जाणीव केव्हा होते? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच होते. महाराज म्हणतात बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती,
कळो आले कमळापती, 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 कळो आले कमळापती. आपुले कोणीच नवती, आपुले कोणीच नवती, आपुले कोणी नवती, आपुले कोणीच आपुले कोणीच नवती, आपुले कोणीच नवती, आपुले कोणीच नवती, आपुले कोणीच नवती. निश्चयाची दृढ झाला, संताचे संगती. काय कळतं? आपुले कोणीच नव्हती याची जाणीव केव्हा? संतांच्या संगतीत गेल्यानंतर. बरं, मग कोण नाही आपलं हो? ज्याला तुम्ही आम्ही आपलं म्हणतोय ते आपले नाही. कोणाला म्हणतोय तुम्ही आम्ही आपलं? धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून. अरे बाबा, ह्या सगळ्यांना तू आपलं म्हणतोयस, माझं म्हणतोयस, परंतु वास्तविकता काय आहे? हे सगळे खोटे आहेत, सगळे नाशिवंत आहेत, सर्व हे मिथ्या जाणून हे सगळे खोटे आहेत. याची जाणीव केव्हा होते? मग बैसता संतांचे संगती. हे कळतं संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर. बर बाबा, मग हे सगळे खोटे आहेत तर खरं कोण आहे? मग कळो आले कमळापती. तो एक परमात्माच तेवढा शाश्वत आहे, बाकी सगळं नाशिवंत आहे, सगळं मिथ्या आहे. याची जाणीव संतांच्या संगतीत गेल्यानंतरच होते. म्हणून संत संगतीचा असणारा अट्टहास. किंवा याच्याही पुढे जाऊन परमात्म्याची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर सर्वात सोपं सुलभ असणारं साधन या जगतातलं कोणतं असेल तर संत संगत. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपसुकच या परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहतच नाही. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. अरे बाबा, सहजासहजी त्या परमात्म्याची प्राप्ती होते. किंवा स्वतः परमात्म्यानं सांगून ठेवलंय, अरे बाबा, ज्याला कोणाला माझी प्राप्ती करायची आहे तर त्याच्या करता सर्वात सोपं असणारं साधन सांगतो बर का. सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया माझे स्थान, आणि नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. अरे बाबा, याच्यासारखं सोपं सुलभ असणारं साधन कोणतंच नाही. कोणत्या साधनासारखं? तर संत संगत. म्हणून संतांच्या संगतीचा अट्टहास तुकोबारांचा या ठिकाणी दिसून येतो. संतांची संगत न सोडण्या पाठीमागचं एक कारण म्हणजे संतांचा असणारा स्वभाव. कसे तो संत महात्मे? संत महात्म्यांची वृत्ती अशी आहे, तुम्हाला आम्हाला कळत नाही तर तुमचं आमचं बोट धरून तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याचं कार्य या संतांनी केलेलं आहे, नाही का? ज्या प्रकारे गुरुजी त्या अज्ञानी जीवाचा हात आपल्या हातात पकडून त्याच्याकडून ती मुळाक्षरं गिरून घेतात, संत देखील परमार्थाचे धडे तुमच्या आमच्या हाताला धरून तुमच्या आमच्याकडून गिरून घेतात.
अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. संत महात्मे कसे आहेत? आईसारखे आहेत, आईसारखे. आता आईचं हृदय कसं असतं वेगळं सांगायची गरज नाही, नाही का? त्या आईच्या हृदयामध्ये सतत आपल्या लेकराच्या हिताचाच विचार दडलेला असतो, नाही का? सतत त्या लेकराविषयीचं ममत्व एवढं त्या आईच्या अंतःकरणामध्ये दाटून आलेलं असतं की त्या ममत्वापुढं त्या लेकराच्या हिताशिवाय दुसरा कोणताही विचार ती माय माऊली कधीही करत नाही, नाही का? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी. हे महत्वाचं आहे. करी लाभावी नव्हती. अपेक्षा तिनं कशाची केलेली असते का? कशाची नाही. संत महात्मे तसंच. काय फायदा आहे तुम्हाला आम्हाला ज्ञान देण्यामध्ये, तुमच्या आमच्या हाताला धरून परमार्थाचे धडे देण्यामध्ये त्यांचा काय फायदा होणार आहे? तुम्हाला आम्हाला परमार्थाचे धडे दिले म्हणजे त्यांच्या तिजोऱ्या भरायच्या, प्रॉपर्टी जमा व्हायची त्यांच्या नावावरती, अशातला काय प्रकार आहे? काय नाही. तुम्ही आम्ही मार्गाला लागलो पाहिजेत, सन्मार्ग तुमच्या आमच्या पायाखालून गेला पाहिजे, तुम्ही आम्ही सन्मार्गावरती चाललो पाहिजेत, एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून. नाही नाही तर तुमचा आमचा उद्धार झाला पाहिजे, प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप आपण झालो पाहिजे, ही भावना त्यांच्या ठाई असल्या कारणानं संत महात्मे काय करतात? तो विचार धरून तुमच्या आमच्यावरती कृपा करतात, नाही का? तुम्ही आम्ही जसं चालतोय, जसं म्हणतोय त्या प्रकारे वागण्याची तयारी संत महात्म्यांची. बघा, लहान बालक असतं, नुकतंच चालायला लागलेलं असतं. आता ते लहान बालक चालताना जर तुम्ही निरीक्षण केलेलं असेल तर एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, ते बालक पाय पुढे उचलून टाकताना गुडघ्यातून कधी मुडपत नसतं. ते काय करत असतं? पाय आपला उचलताना असं बाजूनं फिरवून पुढे टाकत असतात, असा फिरून पुढे टाकत असतं. मग ते त्याच्याकडे चालताना बघितलं तरी असं ते डोलत चालल्यासारखं आपल्याला दिसतं. मग जेव्हा ते बालक असं प्रयत्न करत असतं, त्याच्या पायावरती चालत असतं, ती माय माऊली म्हणणारी ती सुद्धा त्याच्यासारखं चालते का? हो, तिला चालता येत नाही का? तिच्या पायाला काय त्रास आहे का? नाही. परंतु त्या लेकराला जर चालायला शिकवायचं असेल तर माऊलीला देखील तसंच चालावं लागतं. तसं संत महात्मे देखील काय करतात? तुम्हाला आम्हाला सन्मार्गावरती आणण्याकरिता तुमची आमची रुची ज्याच्यामध्ये आहे, तुमची आमची वृत्ती जशी आहे त्या प्रकारातून तुम्हाला आम्हाला सन्मार्गावरती आणल्याशिवाय राहतच नाही. ती संत महात्म्यांची असणारी वृत्ती आहे. बाळकाचे चाली माता जानोनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. तेवढ्याकरिता तुकोबारांचा निश्चय, संतांची संगत आता कधीही सोडायची नाही. मरण आल्यानंतरच संत आणि मी वेगळे होईल. ठीक आहे, निश्चय केला आमच्या तुकोबारांनी संत संगतीत राहण्याचा, परंतु आता एक अडचण या ठिकाणी दिसून येते बरं का. कसं आहे, निश्चय करणं सोपं आहे परंतु टिकवणं मात्र अवघड आहे, नाही का? आता निश्चय करण्याचे दिवस आलेले आहेत सध्या. डिसेंबर महिन्याचा आता शेवटचा आठवडा चालू होतोय, नाही का? मग निश्चय करण्याचं पीक येतच की काय नाही. आता 1 जानेवारीपासून रोज सकाळी फिरायला जाणार, निश्चय नवीन वर्षाचे सुरूच असतात की. 1 जानेवारीपासून सकाळी पहाटे 5 वाजता फिरायला जाणार. अलार्म लावून ठेवतो आपण मोबाईलमध्ये, वाचतो 5 वाजता. आपण विचार करतो 5 तर वाजलेत, आता काय करायचं एवढ्या अंधाराचं बाहेर जाऊन. थोडंसं 15 मिनिटाचा वाढवतो आणि ठेवतो, पुन्हा 5:15ला पुन्हा होतं, 5:30ला लावून ठेवतो, पुन्हा अजून वाढून ठेवतो. असं करता करता 8 कधी वाजले कळत नाही. तरी पण आपण अजून त्या अंथरुणामध्ये पांघरुणामध्येच असतो. निश्चय करायचं सोपं आहे, परंतु तडीच न्यायचं, पूर्णत्वास न्यायचं फार असणारं कठीण आहे. तसं निश्चय केलाय आमच्या महाराजांनी काय, संतांच्या संगतीत मरण येईपर्यंत राहीन. परंतु सोपं आहे का होतो निश्चय पाळणं? नाही सोपं. का सोपं नाही? कारण निश्चय करणं जरी सोपं असलं, तुमच्या आमच्या हातात असलं, तरी पूर्णत्वास जाऊ द्यायचा का नाही हे मात्र कोणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे. मनाच्या. मन कसं आहे? चंचल आहे, चपळ आहे, वेगवान आहे, एका जागेवर राहतच नाही. आणि असं काहीतरी त्याला बांधून ठेवायचं म्हणल्यावरती कसं शक्य आहे? होतच नाही. तेवढ्या करता मग काय, आता त्या मनाला बळकट केलं पाहिजे, मनाला धीट केलं पाहिजे, त्याला ताब्यात आणलं पाहिजे, त्याचं चंचलत्व त्या ठिकाणी नष्ट केलं पाहिजे. महाराज म्हणतात, होई बळकट माझ्या मना रे तू धीट. अरे बाबा, आता तू बळकट झालं पाहिजे बरं का, धीट झालं पाहिजे बरं का, तुझी चंचल वृत्ती आता सोडली पाहिजे बरं का. असा हट्टहास करून चालणार नाही. पण आता हे नुसतं सांगून ऐकेल ते मन कसलं, नाही का? मन कसं आहे? विचित्र आहे, चपळ आहे, वेगवान आहे. कोणीही त्या मनाला आवरूच शकत नाही.
परमात्म्याने देखील त्या अर्जुनाला सांगितलं होतं, अरे बाबा तू तुझ्या मनाचा सगळा खेळ चाललाय, तुझे आता युद्धभूमीवरती काय बोलतोय ते सोडून दे सगळं, ते मनाला स्थिर करायला सुरू कर, तुला पडलेले प्रश्न सगळे सुटून जातील. आता त्या मनाला स्थिर कर असं जेव्हा परमात्म्यानं त्या अर्जुनाला सांगितलं, तेव्हा तो अर्जुन परमात्म्याला म्हणाला, अरे देवा तुला माहिती आहे का रे मन कसं आहे ते, माहिती आहे का तुला? नसल माहित तर मी सांगतो, ऐक. चंचल मी म्हणत कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. अरे बाबा हे मन चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवान आहे, दृढ आहे, ऐकत नाही कोणाचं, असं असणार हे मन. तू काय सांगतोयस त्या मनाला स्थिर कर म्हणून? कसं शक्य आहे? हा, शक्य होणाऱ्या गोष्टी आहेत का? मन कसं आहे? चंचल आहे, चपळ आहे, वेगवान आहे, कदापि स्थिर होणं शक्य नाही. मग आता काय करावं लागेल हो या मनाला जर स्थिर करायचं असेल? त्या मनाची थोडीशी समजूत काढायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे होतं कसं बघा, बंद घालायला गेलो त्या मनावरती की ते मन तेवढ्याच वेगानं प्रतिकार करायला सुरुवात करतं. मनाचा स्वभावच आहे तो, कोणाचं खुपून घेत नाही तो वर्चस्व. तुम्ही आम्ही जर त्याच्यावरती जोर जबरदस्ती करू लागलो तर मग ते तर जास्तच करायला सुरुवात करतं. अशानं मन आवरत नाही. मग काय करावं लागतं? त्या मनाला समजून सांगायला सुरुवात करावी लागते, त्याला गोंद जारावं लागतं. अरे बाबा म्हणा, तुझ्यासारखं कोणी नाही, तू कसा आहेस? राजासारखा आहेस नाही का? तू पक्षीराज आहेस, पक्षीराज. पक्षीराज म्हणजे गरुड आहेस नाही का? गरुड. उगाच त्या मनाला म्हणायचं, उगाच गरुड आहेस तू, गरुड. गरुड जसा उंच आकाशामध्ये घिरट्या घालतो तसा तू उंच भराऱ्या मारणार आहेस. त्या मनाचं उगं कौतुक करायचं. मग ते मन जरा थोडंसं आलं ताळ्यावरती की मग त्याला सांगायचं, अरे म्हणा काय नाही रे, हे सगळं असलं तरी तू पक्षीराज जरी झालास कणी काय कर, फक्त भगवंत नामरूपी जे दान आहेत कणी तेवढं टिपायचं कार्य कर. नको त्या बाकी कृमी कीटकांकडे बाकीच्या भक्ष्याकडे जाऊ नको. भगवंत रूपी जे काय, भगवंत नामरूपी जे दाणे आहेत तेच तेवढे तू टिप. तर असं समजून सांगावं लागतं. मग जरा थोडंसं आलं की मग त्याला हळूच असणार त्या भगवत नामाच्या भगवंत चिंतनाविषयी जरा थोडीशी माहिती द्यायला सुरुवात करायची. त्याला म्हणायचं काही नको, मना एक करी चित्ती दृढधारी तारील श्रीहरी माय बाप. अरे बाबा या जगतात आपल्याला तारणारा केवळ तो परमात्मा आहे. म्हणून काय कर, त्या परमात्म्याला तू आपल्या चित्तामध्ये दृढ धर. मग मनानं एकदा का त्या परमात्म्याला चित्तात दृढ धरलं, परमात्म्याच्या चरणावरती ते मन स्थिर झालं की काय बिशादेव त्या मनाची पुन्हा इकडे तिकडे धावायची नाही का? महात्मे म्हणतात, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे केव्हा धावणार नाही? तुमचे चरण देखलिया. एकदा का त्या परमात्म्याच्या चरणावरती मन स्थिर झालं की काय विषाद आहे त्या मनाची पुन्हा परमात्म्याचे चरण सोडून जायची नाही जाणार. परंतु आता या ठिकाणची अडचण अशी आहे, हे सगळं बोलणं ज्या प्रकारे सोपं आहे त्या प्रकारे मनाकडून करून घेणं तितकंच अवघड आहे. मुळात अडचण अशी आहे, ते मन परमात्म्याच्या चरणाकडे जातच नाही. स्थिर व्हायचा तर प्रश्नच उरत नाही. अडचण ती आहे मोठी. का जात नाही परमात्म्याच्या चरणाकडे मन? कारण त्याला माहिती आहे आपण काय एकदा त्या परमात्म्याच्या चरणाकडे गेलो आणि तेथे स्थिर झालो की आपलं अवतार्य कार्य संपलं. प्रयोजनच संपलं. पुन्हा आपलं काही उद्देशच उरत नाही आपल्या जीवनामध्ये. याची जाणीव कोणाला आहे? त्या मनाला आहे. त्याच्यामुळं ते मन तिकडं जातच नाही. मग आता त्या मनाला जर स्थिर करायचं असेल, भगवत भक्ती करिता प्रवृत्त करायचं असेल तर मग काय करायला पाहिजे? कसं करावं त्या मनाला स्थिर? बघा, मन मुळात जे काय चंचल होतं ते दोन कारणामुळं. कोणत्या? रजोगुणांचा आणि तमोगुणांचा प्रादुर्भाव वाढला की मन चंचल व्हायला सुरू होतं. मग आता त्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर काय करायला पाहिजे? त्या दोन्ही गुणांचा प्रभाव कमी करून सत्वगुणांचा प्रभाव वाढवायला पाहिजे. सत्वगुणांमध्ये वाढ केली पाहिजे, मन स्थिर होतं. मग आता सत्वगुण वाढवायचे कसे? रजोगुणांचा आणि तमोगुणांचा प्रभाव कमी करायचा तर कसा करायचा? त्याच्याकरता काय उपाय? 4 उपाय शास्त्रानं सांगितलेले.
तुम्हाला सत्वगुण वाढवायचेत ना, रजोगुणांचा आणि तमोगुणांचा प्रभाव कमी करायचा आहे ना. मग काय करा, अध्यात्मविद्येचं ज्ञान प्राप्त करून घ्या ती अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्या म्हणजे, अध्यात्म म्हणजे ब्रह्म, विद्या म्हणजे ज्ञान, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या. तुमचं मन स्थिर होऊन जाईल. दुसरा मार्ग सांगितला, वासनेचा त्याग करा. वासनेचा त्याग केला असता सत्वगुणांमध्ये वाढ होते, सत्वगुणांमध्ये वाढ झाली, मन स्थिर होतं. तिसरा मार्ग सांगितला, योगाभ्यास करा, योगाचा मार्ग अवलंबवा. योगामध्ये अनेक असणारी जी काय ते साधन आहेत त्यांचा विनियोग करून तुम्ही तुमचं मन स्थिर करू शकता. आणि सरते शेवटी सर्वात सोपा सुलभ असणारा मार्ग सांगितला, संत संगत. संतांच्या संगतीमध्ये जावा. आपसुक तुमचं मन स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. सत्वगुणांमध्ये वाढ होईल आणि मन त्या ठिकाणी स्थिर होईल. नव्हे तर या वरच्या सगळ्या मार्गांचा अवलंब त्या कशामध्ये होईल, संत संगतीमध्ये होईल. पहिला मार्ग सांगितला होता अध्यात्मविद्या, नाही का, ब्रह्मज्ञान. आता महात्म्यांना काय ब्रह्मज्ञान नाही का? ब्रह्मज्ञान परिपूर्ण असणारे, आत्मज्ञाने चोखडी, संत हे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिणी जैसी. संत महात्मे आत्मज्ञानानं ओतप्रोत भरलेले, त्यांच्याजवळ ब्रह्मज्ञान नाही, अध्यात्मविद्या नाही. किंवा तुकोबारांनी म्हणावं, वेदाचा तो अर्थ आमासीची ठावा, इतरांनी वावा भार माथा. म्हणजे त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपसुक त्या जीवाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणारच आहे. हो, वासनेचा त्याग तोही घडतो सत्संगतीमध्ये गेल्यानंतर. कसं, संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. अहो, त्यांची संगत घडणं ते तर लय लांब झालं. नुसत्या त्यांच्या पायाची धूळ जरी आपल्या अंगावरती पडली तरी वासनेचं बीज समूळ नष्ट होऊन जाईल. ती वासना, एवढं सामर्थ्य सत्संगतीमध्ये आहे. योगाभ्यास तो तर करूच नका म्हणून सांगितलं आमच्या महात्म्याने, नाही का. दुःख आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो करूच नका. म्हणजे मन स्थिर करायचं असेल तर सर्वात सोपा सुलभ असणारा मार्ग कोणता, सत्संगत. तेवढ्या करता महाराज म्हणतात, येतो नियानुठू माथा मरणा वाचोनी सर्वथा. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. मी शरण आलोय म्हणतात, लोटांगण घातलंय कोणाला, भक्ती नावाचं जे काय भाग्य आहे त्या भक्ती नावाच्या भाग्याला मी लोटांगण घालतो, त्याला वंदन करतो, नमस्कार करतो, शरण जातो. का? कारण भक्ती नावाच्या भाग्याला इच्छा झाली म्हणून तर मला संत भेट झाली आहे. बघा, भक्तीला इच्छा झाली म्हणूनच संत भेट झाली तुकोबारांना. जर आपण तुकोबारांचं पूर्वायुष्य जर पाहायला गेलो तर दुष्काळ पडलेला, भाऊ वनामध्ये निघून गेलेला, बायको एक मेलेली, दिवाला निघालेलं, अशी सगळी परिस्थिती झालेली होती. तुकोबारांनी काय केलं, त्या हिशोबाच्या असणाऱ्या सगळ्या वह्या इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवल्या, भावाच्या भावाला वाटून दिल्या, स्वतःच्या वाटणीला आलेल्या इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवल्या. रोज भगवत चिंतनामध्ये काळ व्यतीत करावा, अभंग पाठ करावेत, कीर्तनाला जावं. पुन्हा वाटलं एके दिवशी काय नाही, ते आपलं पूर्वजांचं असणारं जे काय मंदिर आहे पांडुरंगाचं, ते त्याची पडझड झाली, त्याचा थोडासा जीर्णोद्धार आपण करायला पाहिजे. म्हणजे कुठंतरी भक्तीचं स्फुल्लिंग आमच्या तुकोबारांच्या अंतकरणामध्ये चेतलेलं होतं. म्हणून तर तुकोबारांना इच्छा झाली ना ते मंदिर बांधण्याची, कीर्तनाला जाण्याची, भजनाला जाण्याची, संतांचे अभंग पाठ करण्याची. काय इच्छा झाली? कुठंतरी त्या भक्तीला, ती भक्तीची चेतना अंतकरणामध्ये पेटलेली होती. म्हणून तर हा सगळा पुढचा प्रपंच घडला. मग ज्या भक्तीमुळे मला हे सगळं सुख प्राप्त झालं, अशा भक्तीला मी काय करेन, लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी, येथो नियानुठू माथा मरणा वाचोनी सर्वथा. म्हणा,
भक्ती भाग्या झाली धनी येतो निया लुठवू माता येतो निया लुठवू माता येतो निया लुठवू माता भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी हे धोनिया लुठवू माता हे धोनिया लुठवू माता हे धोनिया भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्या भक्ति भाग्या
माता भक्ती भाग्या झाली धनी हरे थर भक्ती भाग्य झाली धनी 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 ए थोनी माता ए थोनी नुठवू माता ए थोनिया नुठवू सुमठाना ए
दिसे परी है त्यांची सत्ता हात ठेविला मस्तकी प्रसाद देवोनी केले सुखी विठ्ठल जय जय